आकाश तयार होतोय. महत्वाची मॅच आमच्या आयोजक टीमच्यासाठी कारण त्यांचे संपूर्ण आज ग्रामस्थ आपल्याला मुख्य व्यासपीठावरती पाहायला मिळत आहेत. पहिला बॉल टाकण्यासाठी सज्ज होतोय. चला घाई करा. पहिला बॉल गोलंदाज आकाश तयार होतोय. पहिला बॉल खराब बॉल. पंचांचा इशारा व्हाईट बॉलचा येते कॉल. 1 फ्रॉम दी ओव्हर हा देखील बॉल समाप्त झालेला आहे. पहिल्याच बॉलवरती सरण टीमच्या खात्यामध्ये येत असताना पहिला बॉल अगदी आपण पाहिला तर मध्ये आपटला होता आणि त्याच्यावर बॉल तर बॉलनी बराचशी उचली घेतली आणि त्याच कारणामुळे पंचाने व्हाईट बॉल त्याच्यामध्ये दंड देखील करण्यात आलं. हा बॉल तुम्ही पुन्हा पुन्हा टाकू शकत नाहीये. 1 फ्रॉम दी ओव्हर हा बॉल समाप्त झालेला आहे. नेक्स्ट बॉल गोलंदाज आकाश तयार होतोय. हा देखील बॉल खराब आहे आणि आता पंचाचा इशारा नो बॉल आलाय. एकात निर्णय तुम्ही घेता टॉस जिंकता. त्याच्यानंतर तुमचा प्रमुख गोलंदाज आहे आकाश सध्याच्या स्थितीला आपल्याला खराब प्रदर्शन पाहायला मिळते. शिवशक्ती हिरणे टीम स्वतःच आयोजन नियोजन आपण पाहिलं ज्या पद्धतीने बॉलिंग करतोय. 2 बॉल त्यांनी खराब टाकले ते सरण टीमच्या खात्यामध्ये येते. लांबच टीम सध्या पोहोचली 2 धाब्यावरती. फीटचा बॉल फीटच्या बॉलवरती पुन्हा एकदा खराब बॉल. पुन्हा एकदा नो बॉल इथे पंचांचा येतोय आणि फ्रीट कंपल्सरी असणार आहे. 3 धाबा इस्त्राच्या खात्यामध्ये आतापर्यंत आलाय. गोलंदाजाला तो सूर मिळाला नाहीये. गोलंदाजाला तो साथ मिळाला नाहीये आतापर्यंत. विकेटची बॉलमध्ये आपटला जातो शॉर्ट बॉल. त्याच्यानंतर अधिकची उचली आपण या 3 बॉलच्या पाठीमागे पाहिलंय. खराब बॉलिंग आतापर्यंत आकाशची. 3 धाबा धावफलकावरती अद्याप आतापर्यंत आलात. थोडी घाई करायची जास्तीचा वेळ घेऊ नका. एसबीसीची गुरुची टीम आपण कुठेही जाऊ नका. नेक्स्ट मॅच आपली आहे. फ्रीटचा बॉल आकाश तयार होतोय. आडवे पाटणे बॉलला खेळले गेले. सिंगल धाव ते प्राप्त होते. पाण्यामधून बॉल अगदी पाण्यामध्ये अडकला गेले आणि तिथून मात्र एकच धाव मिळते. म्हणजे एका बॉलचा खेळ समाप्त झालाय आणि एका बॉलच्या पाठीमागे आतापर्यंत 4 धावा आलेले आहेत. त्याच्यामध्ये 3 धावा एक्स्ट्रा आल्यात. 2 साईडला बॉल टर्न केला होता. मिड विकेटला फिल्डर होते. हा बॉल त्याने चांगला टाकला. गोलंदाजाकडे गती नाहीये परंतु या गतीचा फायदा बॅटर घेणार का हे देखील पाहिलं जाईल. आतापर्यंत चांगलं षटक आणि आता चांगले 2 बॉल त्याने टाकलेत आकाशने. सुरुवातीला खराब प्रदर्शन पाहायला मिळालं परंतु आता सूर घेऊ बसलाय आणि ती लिलया तो चमत्कार मैदानाच्या आतमध्ये करतोय. चांगली बॉलिंग. हा खोलवाट टाकला होता बॉल. उचलण्याचा प्रयत्न बॅटरने बॉलचा कोणताही कॉन्टॅक्ट नाहीये. डॉट बॉल आलाय. या हंगामामध्ये लांबच टीमने देखील चांगला परफॉर्मन्स केलाय आतापर्यंत. चांगला इथे फटका सजवलाय. पॉईंटमध्ये बॉल चाललाय. सिंगल धाव इथे प्राप्त होते. कव्हरचा खेळाडू डीपमधून अगदी वेगाने येतोय. वेगावरती स्वारत असताना 2 धावा इथे आतापर्यंत आला. तिसरीचा कॉल केलाय. बघता बघता 3 धावा इथे पूर्ण केल्यात. त्या बॉलवरती येत असताना फिल्डर अगदी डीपमध्ये होते. बॉल पकडण्याचा प्रयत्न त्यांनी केला होता परंतु ज्या पद्धतीने पुढे आले त्याच्यानंतर बॉल थोडासा हलकासा टर्न झाला आणि तिथून वाढवण्याचा तो प्रश्न. अडोपाटने इथे देखील केलं. टॅप केलंय. ऑन साईडला बॉलला टर्न केलंय. सिंगल धाव इथे मिळते. सेकंडचा कॉल करत असताना 2 धावा इथे सहज मिळतील असं दिसतंय. हो 2 धावा आलात. फिल्डिंगचा स्टँडर्ड तुम्हाला खूप महत्त्वाचा असतो. जेव्हा जेव्हा तुम्ही चांगली फिल्डिंग करता तेव्हा तेव्हा बॉलरची ऊर्जा ही वाढत असते आणि तो चांगला खेळ करत असतो. तो चांगला अतिवेगानं बॉलिंग करत असतो. तो चांगल्या टप्प्यावरती नियंत्रण ठेवतो. हे कित्येक वेळा पाहिलंय परंतु थोडे आपण पाहिलं तर फिल्डरची साथ मिळाली नाही आणि तिथून धावा इथे खर्च केल्यात. चांगला फटका. ओहो बॅडमिंटन स्ट्रोक. बॉल चालला इथे लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर. कडक बेधडक षटकार. कडक शॉट. बॅडमिंटन इथे शॉट इथे पाहायला मिळतोय. काय ऍक्शन रिप्ले मध्ये बॉल जसा आला त्याला मॅनेज केला. गती नाहीये गोलंदाजाकडे हे बॅटरने पहिलंच ओळखलं आणि त्याच्यानंतर लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर त्याने षटकार ठोकलाय. 15 धावा धावफलकावरती 5 बॉलच्या पाठीमागे आतापर्यंत जमा झालाय. संकेत आणि सुजित हे 2 बॅटर मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करतात. चांगला आतापर्यंत दोघांनी खेळ साकारला गेलाय. सध्या पाऊस नाहीये. विकेट कोरडी आहे आणि त्याच्यामुळे बॅटरला चांगला अंदाज मिळतो. हे आणखीन एक चांगला फटका. लॉंगॉपला क्लिअर करत असताना बॉल चालला येते बाउंड्री लाईनच्या बाहेर. पुण्याचा बाप्पा दगडूशेठ बॉल न घेतलीये. बाउंड्रीचे बेट चौकार. चांगला स्ट्रोक इथे आलाय बॅटर संकेतच्या बॅटमधून. बघता बघता एका षटकाचा खेळ समाप्त झालेला आहे आणि एका षटकाच्या समाप्तीनंतर आतापर्यंत 19 धावा धावफलकावरती जमा झाल्यात. त्याच्यामध्ये कोणते विकेट नाही. आमची शिवशक्ती हिरणे टीम आयोजक आहे त्यांचे संपूर्ण ग्रामस्थ आज आशाभूत नजरेने ती स्पर्धा पाहतायत. आमची मुलं आमच्या मुलांची स्पर्धा
आणि त्यांच्या स्पर्धेमध्ये आपली उपस्थिती प्राधान्य आहे. आता तुम्हाला संध्याकाळच्या सत्रामध्ये तुम्हाला आणखीन ते पाहुणे मंडळी या व्यासपीठावरती पाहायला मिळतील. आमच्या ग्रामस्थांच्या वतीनं नेक्स्ट बॉल गोलंदाज तयार होतोय आणि ते बॉल अडवण्याचा प्रयत्न केला होता. छोटासा खेळाडू आहे, पाण्यामध्ये बॉल अगदी थांबला गेलाय आणि इथे एक सिंगल धाव इथे मिळते. 20 धावा आतापर्यंत धाव फलकावरती लागलात. नवीन गोलंदाज आपल्याला संदेश पाहायला मिळतोय. वीस धावा धाव फलकावरती आतापर्यंत लागलात. संदेशकडे देखील गती नाही आणि त्या गतीला उलखावं लागेल. चांगला बॉल इथे रिलीज केलाय परंतु दिशा खराब आहे. त्या बॉलची एक सिंगल धाव येते अतिरिक्त टीमच्या खात्यामध्ये. व्हाईट बॉल, पंचांचा सिग्नल येतोय. अतिरिक्त धाव टीमच्या खात्यामध्ये येते. 21 धावा धाव फलकावरती. पहिल्याच ओव्हरमध्ये 19 धावा आल्या होत्या. त्याच्यानंतर आता एक बॉल, एक सिंगल, त्याच्यानंतर व्हाईट बॉल. इस्टा रन टीमच्या खात्यामध्ये बऱ्याच धावा आल्यात. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता परंतु बॅट आणि बॉलचा कोणताही कॉन्टॅक्ट नाहीये. चांगला बॉल इथे रिलीज केलाय संदेशने. असं वाटतं की त्याला सूर गवसलाय. पहिलं षटक पाहिलं, गोलंदाजाकडे वेग नव्हता, संदेशकडे देखील वेग नाहीये परंतु आतापर्यंत चांगली बॉलिंग त्याने आतापर्यंत साकारलंय. 2 बॉलच्या पाठीमागे फक्त 2 धावा खर्च केल्या. त्याला बॅटने खेळण्याचा प्रयत्न केला होता बॅटरने. काय झालं सर, आउट आहे का? यस, चला ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहणार आहोत. आणि इथे अनिल शिंदे नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखवलं होतोय. फलंदाजी ते पास झालेला आहे. आणखीन इथे एक चांगला बॉल. यस, बॅटची कडा लागली होती आणि तिथे एज घेत असताना कोटॅम बोल्ड झालेला आहे बॅटर. अनिल शिंदे बॅटिंगसाठी आलाय. पहिला बॉल त्यांनी डॉट टाकलाय. कॉट बियॉन्ड द विकेटने आपण विकेट पाहिली. व्हाईट बॉलचा इथे कॉल आलाय. अतिरिक्त धाव टीमच्या खात्यामध्ये. लामस टीम, या टीमचा मी उल्लेख करतो कारण ज्या पद्धतीने अगदी या संगमामध्ये या टीमनं चांगला खेळ केला होता जुईनगरच्या मैदानामध्ये. द्वितीय क्रमांक पारितोषिक रनअप ठरले त्या स्पर्धेमध्ये आणि या स्पर्धेमध्ये कोणत्या नजरेने खेळणार आहे तिथे फक्त दिशा दिलेली आहे. अनिल शिंदेने एक सिंगल धाव इथे प्राप्त होत आहे. एकापेक्षा अधिकचं काही मिळणार नाही आणि आतापर्यंत लाजवाब सुंदर बॉलिंग. 4 बॉलच्या पाठीमागे 4 धावा, त्याच्यामध्ये एक विकेट. 23 धावा धाव फलकावरती अद्याप आतापर्यंत सजलात. काय कमबॅक केलं शिवशक्ती टीमनं. ओहो, काय फटकाय. पाहतच राहावा आणि पाता बॉल निघून गेलाय. इनसाइड आउट, टेक्निकल शॉट, बॉल चालाय सीमा पार, षटकार. काय फटका होती, नजाकत, टायमिंग आणि ताकद. त्रिवेणी संगम आणि या त्रिवेणी संगमाचा उपभोग करत असताना पॅटमधून कडक प्रहार आलाय. षटकार आलाय. षटकारची सहाय्यता, षटकारची मदत. 29 धावा. चांगली बॅटिंग आणि यासाठी सुजितला स्ट्राईकला आणलं होतं अनिल शिंदेने. त्यांनी त्याचं काम केलं आणि सध्या चांगली बॅटिंग. लोकांचा बॉल होता. परफेक्ट यॉर्कर खोदला या बॉलला. डिफेन्सच्या कव्हरमध्ये फिल्डर आहेत. बॉल आता तो निसटलाय. तोपर्यंत चाणाक्ष पद्धतीनं दुसरी धाव देखील कंप्लीट केले. 2 धावा इथे देखील मिळतील. बघता बघता 2 षटकांचा खेळ समाप्त झालेला आहे आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर आतापर्यंत 31 धावा जमा झाल्यात. एका षटकाचा खोल इथे बाकी आहे. लाजवाब, अप्रतिम सुजितचा जो आपण शॉट पाहिलाय, इनसाइड आउट, क्रिकेटचं मातक सौंदर्य दाखवण्यात आलंय. चांगलं इथे स्ट्रोक त्याच्या बॅटमधनं आला. 2 षटकांचा खेळ समाप्त. 2 षटकाच्या समाप्तीनंतर 31 धावा धाव फलकावरती लागल्यात. षटक क्रमांक 3. विलास जाधव आलेले आहेत आणि आमच्या शिवशक्ती यांनी टीमचे एक सिनियर खेळाडू आहेत. संपूर्ण त्यांच्यावरती दावेदार असणार अनिल शिंदे. बऱ्याच वर्षाचा एक्सपिरियन्स आहे. गोरेगावला तो चांगला क्रिकेट खेळतो. शहरी क्रिकेटचा त्याला एक चांगला अभ्यास, तो चांगला नॉलेज आहे. परंतु बॉल टप्पा पडला तर अगदी थोडासा दूरवर ठेवला होता. बॅटर अगदी बाहेर आला होता
आणि ते डॉट बॉल येत असताना अनिल शिंदेला या बॉलच्या पाठीमागे थांबवलंय. चांगला एक ते फिंगर रोलचा वापर केलाय. आणखीन एक बॉल फिरवलाय, परंतु हा बॉल अधिकचा फिरवलाय. त्याच कारणामुळे इथे व्हाईट बॉलचा इथे कॉल येतोय. अतिरिक्त धाव टीमच्या खात्यामध्ये 32 झाल्यात. 5 बॉलचा खेळ शिल्लक बाकी आहे. अक्कालपी टीमचा आगमन होतं. बॅकफुटला गेले, जागा बनवली होती आणि ते अनिल शिंदे काय घडेल मोका होत आहे ते रनआउट साठी, परंतु मोका तो गमावला आणि ते एक सिंगल धाव येते. चिकन कंप्लीट करत असताना दोन्ही बॅटर आतापर्यंत मी म्हणेन चांगली बॉलिंग केली. 40-45 धावा एक चांगल्या सेफ झोन मध्ये असणाऱ्या टार्गेटसाठी. 32 धावा आतापर्यंत जमा झाल्यात. ओहो काय फटका सजवलाय. लॉंग ऑफ आणि लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर ठोकलाय तो सुजितने. आणखीन एक षटकार. चला फ्रंट फूटचा 9 दिलाय. पूर्णपणे लाईन क्रॉस केले गोलंदाजाने आणि त्याचमुळे पंचांनी ते नो बॉल दिलाय. आता बॉल फ्री हिटचा असणार आहे. डोळे उघडा पहा नीट. फूटचा बॉल असणार आहे. फ्री हिट इथे समोर आपण पाहिलं तर स्ट्रेट हिट बॉल फेकून दिलाय. 7 धावा आल्यात. 39 धावा धावफलकावरती आतापर्यंत जमा झाल्यात. फ्री हिटचा बॉल. फ्री हिटच्या बॉल वरती देखील आक्रमण केलंय. तीच जागा तोच फटका. बॉल चालय ते सीमारेषेच्या बाहेर. छे के छे छे दोन्ही वारा क्या शॉट मारा. जबरदस्त बॅटिंग. सुजित सध्या मैदानाच्या आतमध्ये आता चांगले बॅटिंग करतोय. फ्रीटच्या बॉल वरती आक्रमण केलं. फ्रीटचा बॉल हा अगदी मुफ्त बॉल असतो आणि त्याच बॉल वरती देखील आक्रमण केलंय. बॅक टू बॅक 2 ठोकलेत. जबरदस्त बॅटिंग. धावा जमा होऊ लागल्यात. बऱ्याचशा धावा झाल्यात. 45 धावा आतापर्यंत. 14 धावा या ओव्हर मध्ये आलाय. ब्लॉकॉनचा बॉल होता, पुन्हा एकदा खोदून काढलाय. बॉल चाललाय ते लॉंग ऑन मध्ये. फिल्डर घसरलाय, बॉलला अडवलाय. तोपर्यंत 2 धावा इथे सहज येतील. 2 धावेची मदत, 2 धावेचं योगदान हातरेवडे टीमचं देखील इथे आगमन झाले. करूया आपण त्यांचं सहर्ष स्वागत. आगतम स्वागतम सुस्वागतम बेस्ट वेलकम. 47 धावा आतापर्यंत स्कोर कार्ड मध्ये. 4 बॉलचा खेळ समाप्त झालेला आहे. 2 बॉलचा खेळ इथं बाकी आहे मॅच मध्ये. चांगली बॅटिंग सुजित. आणखीन एक काय फटका केलाय. वा 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 टायमिंग अप्रतिम होतं. बॉल चालय इथे सीमारेषा पार. विलास जाधव वरती केलंय आक्रमण. ठोकलाय षटकार. लाजवाब बॅटिंग. काय मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग झालेली आहे. 2 ओव्हर मध्ये फक्त धावा होत्या 29 काहीतरी 31. त्याच्यानंतर प्रतिम बॅटिंग. शेवटचा बॉल. शेवटच्या बॉलवरती देखील आक्रमण केलंय. फटका फसलाय गॅप मध्ये. बॉल निघालाय सीमारेषेच्या बाहेर. थाटामाटा ठोकलाय चौकार. आणि बघता बघता या ओव्हर मध्ये तब्बल किती धावा निघाल्या. 27 धावा काढल्या. जबरदस्त प्रतिम बॅटिंग. 59 धावेचं लक्ष मॅच मध्ये ठेवलं आणि परिपक्वता बॅटिंग. सुजितच्या बॅट मध्ये बऱ्याचशा धावा आल्यात. 58 धावा धावफलकावरती आणि 59 धाव्यांची गरज. आणि आजचा हायस्ट स्कोर आपण पाहिला तर 58. मॅच समरी आपण पाहिली तर लामस टीम कडनं सुजित 10 बॉल 36 धावा नोट आउट राहिला. संकेतच्या बॅट मधून 7 बॉल 13 धावेचं योगदान त्याने दिलंय. अनिल शिंदे थोडासा बॅकफुटला गेला. 4 बॉल तो खेळला. 2 धावा त्याच्या बॅट मधून आल्यात. पहिल्या षटकामध्ये धावा आल्या होत्या 19. दुसऱ्या षटकामध्ये 12 आल्या होत्या. तिसऱ्या षटकामध्ये तब्बल 27 आल्यात. त्याच्यामध्ये तब्बल 3 षटकार देखील पाहायला मिळालेत. आणि आता 59 धावेचं लक्ष असणार आहे. परिपक्वता खेळ केलेला आहे लामस टीमने. परंतु एका बाजूने खेळ संपलाय, परंतु दुसऱ्या बाजूचा खेळ बाकी आहे. अर्थात ती आमची टीम शिवशक्ती एरणे टीम. चला घाई करायचे. दी 2:45 झालेले आहेत. बरोबर आपल्याला 5:30 ला फायनलचा बॉल टाकायचा आहे. त्यामुळे घाई करा. मानाची आणि सन्मानाची प्रतिष्ठेची परंपरेची आपण ही स्पर्धा पाहत आहोत, अनुभवतोय. आजचा दिवस हा सुपर डुपर हिट राहिलाय. लाखो टीमने बाजी मारली या स्पर्धेमध्ये. तो फायनल मध्ये थेट पोहोचलाय.
युद्ध लढवलं मागील मॅच मध्ये, परंतु मोठं लक्ष आहे आणि मोठ्या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होणार आहे. एकोणसाठ धाव्यांचं लक्ष ठेवण्यात आलंय. चला फिल्डिंग लावून घ्या लगेच, कोणताही वेळ न घेता लगेच फिल्डिंग लावून घ्या. 59 धाव्यांचं लक्ष या मॅच मध्ये ठेवण्यात आलंय. आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये तर बॅटिंगसाठी दाखल होते. आला रे आला, आला रे आला. कोणाला? नारायण आणि अविनाशाला बॅटिंग साठी. शिवशक्ती हिरणे टीम बॉलिंग जका जलने परंतु आयोजन नियोजन जबरदस्त केलेलं आहे. बऱ्याचशा आज आपण षटकार मोजलेला आहेत, परंतु आज सध्या ऊन पाऊस पाहायला मिळतोय. सकाळच्या सत्रामध्ये बराचसा पाऊस पडला गेला, त्याच्यानंतर उन्हाचा तडाखा पाहिला आणि पुन्हा एकदा आपली पावसाने हजेरी लावलेली आहे. पावसाळी ऋतू, रबर बॉल ची चाहूल लागते आणि मग बऱ्याचशा ठिकाणी या नवी मुंबईमध्ये स्पर्धा होत असतात. सपनों का शहर कहते लोग मुंबई, लेकिन क्रिकेट का शहर है नवी मुंबई. आणि याच नवी मुंबईमध्ये कोपरी गावदेवी मैदानामध्ये स्पर्धा संपन्न होते. झकास परफेक्ट आयोजन नियोजन केलेलं आहे संपूर्ण आमच्या आयोजन कमिटीने. 2 बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. नारायण आणि अविनाश बॅटिंग साठी. अविनाश असणारा स्ट्राईकला नारायण आणि अविनाश दुसरा एंडला बॉलिंग ट्रॅक वरती कोण आहे? लामस टीमचा एक खेळाडू आमच्यापर्यंत पोहोचवायचा आहे. मग इथला जो खेळाडू असेल ना समोर, त्याने आम्हाला सांगायचं आहे. किरण चव्हाण बॉलिंग ट्रॅक वरती. कदम आहेत, किरण कदम. समोर असणाऱ्या नारायण तो ठेवतो दम. पावसाचा आपण रिमझिम पाऊस पाहतोय. पहिला बॉल टाकण्यासाठी गोलंदाज सज्ज होतोय. नारायण स्ट्राईक एंडला, दुसऱ्या एंडला अविनाश. मोठी मॅच, मोठं लक्ष आणि आपल्या ग्रामस्थांच्या समोर काहीतरी मोठं करावं लागेल. नारायण आणि अविनाश. पहिला बॉल, किरण कदम तयार. पहिला बॉल एक्स्ट्रा कव्हरला निघाला सीमारेषेच्या दिशेनं, परंतु फिल्डर आहे तिथे. बॉलची गती कमी झालेली आहे. पहिल्याच बॉल वरती आतापर्यंत 2 धावा आल्यात. तिसरीचा प्रयत्न करतोय. वा, जबरदस्त. गुड रनिंग द बिटवीन द विकेट. एक बाम 3 काम लावा तुम्ही. झेंडू बाम. डोकंदुखी असेल, मग तुमचं कंबरदुखी असेल, तुमचं पायदुखी असेल, एक जालिम औषध, एक जालिम बाम. त्याच्यानंतर बरेचसे आपण बाम पाहिलेत, परंतु पहिल्या पॅकपोटला गेले, कट केलं या बॉलला, पॉइंट मध्ये बॉलला ढकललंय, स्टेअर केलाय, सिंगल धाव मिळतीये. दुसरीचा कॉल केला आणि बघता बघता 2 धावा आल्यात. 2 धावा इथे मिळतील. चांगली बॅटिंग, म्हणजे प्लॅनिंग करून गेलेल्या आहेत की डिफेन्सने देखील धावा होऊ शकतात आणि हे कित्येक वेळा आपण होताना देखील पाहिलंय. 2 धावा इथे आल्यात. टोटल झालं एकूण 5 धावा. पावसाच्या सरी आपण पाहत आहोत. SBCC कुरुशी टीम आपण कुठे जाऊ नका, नेक्स्ट मॅच आपली आहे. टोटल या बॉलला सोडून दिलंय. व्हाईट बॉलचा कॉल, त्याच्यामध्ये प्लस धावे किती ऍड करूया आणि बघता बघता त्यावेळेस काय जबरदस्त फटका, फुल टोल, परंतु ते कॅच आउट झालेला आहे. धक्का क्रमांक पहिला शिवशक्ती टीमला.
धक्का क्रमांक पहिला लागलाय शिवशक्ती एरने टीमला. लोअर फुल टॉस बॉल होता, त्याला दिशा दिली, परंतु ते फलंदाज पास झालेला आहे. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखवलं होतं डॅनी दाखवलं होतोय. एक डाव करूया, त्याचा फलंदाज आहे डॅनी, तोच मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. मोठे मोठे स्ट्रोक तो खेळतो. कित्येक वेळा पाहिलंय. संघ अडचणीमध्ये किरण कदम चांगली बॉलिंग बॅकफुटला गेले, कट करण्याचा प्रयत्न, परंतु हा बॉल इथे डॉट येत असताना चांगला बॉल इथे किरणने वेग प्रचंड टाकला. या बॉलच्या पाठीमागे डॉट आलाय. चांगली बॉलिंग आतापर्यंत हाताळण्यात आलेली आहे. पुन्हा एकदा कट करण्याचा प्रयत्न, तोच बॉल इथे टाकलाय. अगदी मोजून मापून तोलून हा बॉल टाकण्यामध्ये आलाय किरण कदमच्या माध्यमातून. डॉट बॉल, चांगली बॉलिंग आतापर्यंत त्यांनी तो टप्पा शोधलाय आणि टप्प्यावरती चांगली बॉलिंग होती. आणखीन एक डॉट बॉल, जबरदस्त बॉलिंग. बाहुबली मधला कटप्पा, घरातला पप्पा, मित्रांच्या कट्ट्यावरच्या गप्पा आणि गणपती बाप्पा खूप महत्व दिलं जातं. आणि इथं डॉट बॉल टाकण्यात आलाय. बघता बघता एका षटकाचा खेळ समाप्त झालेला आहे आणि एका षटकाच्या समाप्तीनंतर अद्याप धावा लागल्यात तर फक्त आणि फक्त 5 धावा, 7 लागल्यात. येणारे बॉल 12 आणि जिंकण्यासाठी 52 धाब्यांची आवश्यकता आहे. 12 बॉल 52 धावा आणि त्या क्षणाला टीमचा आयकॉनिक खेळाडू, टीमचा लीडर अनिल शिंदे बॉलिंग ट्रॅक वरती, फुटवरचा वापर. ओ माय गॉड, पुन्हा एकदा त्यांनी ती बॅट हातातून निसटली. त्याच्यानंतर बॅटला कॅच घेण्याचा प्रयत्न केला होता बॅटर नारायणने. अनिल शिंदे आलेत बॉलिंग ट्रॅक वरती. पहिला बॉल अनिल शिंदेचा डॉट आलाय आणि आता जसा जसा पाऊस पडेल तसा तसा गोलंदाजाचा वेग वाढेल, कारण का पावसातून बऱ्याच आपण गोलंदाजाचा वेग वाढताना पाहिलाय. अनिल शिंदेचा पहिला बॉल डॉट. 11 बॉल 52 धाब्यांची आवश्यकता. प्रत्येक बॉल वरती षटकार हवा आहे, परंतु असं वाटतंय की हा सामना शिवशक्ती एरने टीम कडून निसटलाय असं दिसतंय. परंतु अनितीचा खेळ म्हणजे क्रिकेट. कधी तुम्हाला इकडे तिकडे फिरवणारा खेळ म्हणजे क्रिकेट. विजयाचं पराभूत होणं देखील म्हणजे क्रिकेट. पराभूत होऊन विजय करणारा खेळ म्हणजे क्रिकेट. 8 धावा धावफलकावरती आल्यात. 10 बॉलचा खेळ बाकी आहे जिंकण्यासाठी 51 धाब्यांची आवश्यकता आहे. नेक्स्ट मॅच एसबीसी कोरची टीम आपण तयार राहायचं आहे. पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न केलाय. बॅट आणि बॉलचा कोणताही कॉन्टॅक्ट नाही. फलंदाज होतील बाद. धक्का क्रमांक दुसरा शिवशक्ती आणि टीमला नारायण देखील बाद होत आहेत. इथून पुढे एक कोणाला तरी संकट मोचक बढावं लागेल, कारण का आज आपण पाहिलं तर पवनपुत्र हनुमान यांचा दिवस आहे. ज्या दिवसामध्ये बरेचसे लोक आपण पाहिलं तर आपल्या बजरंग बळीच्या मंदिरामध्ये जात असतात भक्त. हा दिवस आज स्पेशल आहे. आज 80वा स्वातंत्र्य दिन आपण खरं साजरा करत आहोत. आज आपलं KSK क्रीडा प्रतिष्ठानचं क्रिकेट अगदी उंचावर जात असताना 8 धावा धावफलकावरती अद्याप 9 बॉल 9 बॉलच्या पाठीमागे 51 धाब्यांचं लक्ष ठेवण्यात आलं. म्हणजे 9 बॉल 51 धावा फार मोठं कठीण आहे, म्हणजे मोठा हा प्रवास आहे. आणखीन एक डॉट बॉल. 10 बॉलच्या पाठीमागे 8 धावा फक्त जमा केल्यात. आमची आयोजकांची टीम आहे, परंतु सध्या बॅकफुटला आणखीन एक चांगला बॉल अनिल शिंदेच्या मार्फत पाहायला मिळतोय. डिफेन्स करण्याचा प्रयत्न केला होता बॅटरने, परंतु अशा निराशा संपूर्ण जेवढे डावपेच लागले होते संपूर्ण आमच्या आयोजक कमिटीने, आमच्या या खेळाडूने हे डावपेच अगदी उधळून लावलेत. पुन्हा एकदा बॅट हातातून सटकलेली आहे आणि इथे देखील तुम्हाला धाव मिळणार नाहीये. बघता बघता 2 षटकांचा खेळ समाप्त झालेला आहे आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावा अद्याप लागल्यात 59. 6 बॉल 6 मध्ये 51 धाब्यांची आवश्यकता. जरी 6 बॉल मध्ये 7 षटकार ठोकले तरी ही मॅच बनू शकत नाहीये, परंतु पराभूत होण्याचं अंतर कमी करण्याचं काम तुम्ही करणार आहात. आणि त्या क्षणाला कोण गेलं बॅटिंगसाठी? ओ माय गॉड, याचं काय झालं? बॅटर आउट नाही झाला. ओ माय गॉड. टाटा टू 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 टी 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 टाय, टाटा टू 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 टी 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 टाय 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 असं झालेलं आहे.
त्याला वाटलं की मला वाटतं फलंदाज बाद झाला. ओहो, पुन्हा एकदा बॅट हातातून निसटले. षटकार पडले नाहीयेत परंतु हातातून बॅट निसटल्यात. आणि आता असं मला वाटतंय की फलंदाज हातातून बॅट निसटले, बाद आहे फलंदाज. बघा, ज्याची बारी होती मगाशी तो जाण्याचा प्रयत्न करत होता, दुसऱ्याच बॉलवरती तो चाललाय. पाऊस देखील थोडासा थांबलेला आहे. थोडं झालं धाव फलकावरती एकूण 8 धावा. आणि सध्याच्या स्थितीला आमची शिवशक्ती एरने टीम जरूर ही मॅच जिंकू शकत नाही हे कन्फर्म आहे, परंतु आयोजन नियोजन हे दमदार केलंय. आणि खास करून तुम्ही कोपरीचं हे मैदान निवडताय ती खूप मोठी गोष्ट आहे. कारण का 180चं मैदानामध्ये एक ऐतिहासिक मैदान म्हणून या मैदानाकडे पाळलं जातं. आणि या मैदानामध्ये तुम्ही स्पर्धा ठेवताय. उद्या देखील याच मैदानामध्ये एक स्पर्धा आहे. इथे ऑन साईडला बॉलला टर्न करण्याचा प्रयत्न फसला गेलाय. रन्स इथे देखील मिळत नाहीये. डॉट बॉल इथे देखील येतोय. 4 बॉलचा खेळ, बाकी 51 धाब्यांची गरज आहे. 8 धाबा धाव फलकावरती लागलेले आहेत. चौकार षटकारांची अतिशबाजी झाली नाही. पुन्हा एकदा एक चांगला एक बॉल डिलिव्हर केलंय. डॉट आलाय. संपूर्ण मॅच मधली हवा निघून गेलेली आहे. समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न केलाय. इथे देखील बॉल इथे डॉट येत असताना 2 बॉल 51 धाब्यांची गरज आहे. चला नेक्स्ट मॅच टॉस साठी यायचंय. SBCC कुरुशी टीमचा कॅप्टन आपल्याला विनंती करतोय की आपण प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये टॉस करण्यासाठी या. पहिल्या डावामध्ये जबरदस्त बॅटिंग पाहायला मिळाली, परंतु या डावामध्ये कोणताही चौकार नाहीये, कोणताही षटकार नाहीये. किंबहुना ओ हो 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 हो, शेवटच्या बॉलवरती मोठा तडाखा लावलाय आणि बॉल चाललाय सीमारेषेच्या बाहेर. हॅपी एंड करत असताना चौकार. चला टॉस साठी या. लगेच टॉस साठी यायचंय. कुरुशी टीम, SBCC कुरुशी टीम, विशाल या लगेच. आणि लांबच टीमचा कॅप्टन अनिल शिंदे आपला कॅप्टन पाठवा. प्लेयर ऑफ द मॅच